राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत या 5 प्रकारच्या नागरिकांचे मोफत रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि या रेशन कार्डवरती तुम्हाला प्रत्येक महिन्याला मोफत तांदूळ मोफत गहू मिळत असतील तर तुम्हाला इथून पुढे पुढच्या महिन्यापासून या रेशन कार्डवरती मोफत तांदूळ आणि मोफत गहू मिळणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 5 प्रकारच्या नागरिकांचे मोफत रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्ही या 5 प्रकारच्या रेशन धारकांमध्ये येत असेल तर तुमचे मोफत रेशन धान्य पुढच्या 2 दिवसांपासून बंद सुद्धा होणार आहे। यासोबत राज्यातील पिवळ्या रेशन धारकांना आणि केसरी रेशन धारकांना लवकरात लवकर 4 कामे करावी लागणार आहेत। जे रेशन धारक 4 कामे करतील त्या रेशन धारकांना प्रत्येक महिन्याला मोफत रेशन धान्य मिळणार आहे। परंतु राज्यातील जे पिवळे रेशन धारक जे केसरी रेशन धारक हे 4 कामे करणार नाही तर त्या रेशन धारकांचे मोफत मिळणारे गहू आणि मोफत मिळणारे तांदूळ बंद होणार आहे। यासोबत या रेशन कार्डवरती जेवढ्या पण काही योजना असतील आणि त्या योजनांचा लाभ त्या रेशन धारकांना मिळत असेल तर रेशन धारकांनो तुमचे रेशन धान्य बंद झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे आणि या रेशन कार्डवरती सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ तुमचा बंद होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला या रेशन कार्डवरती मोफत गहू आणि तांदूळ मिळाले पाहिजे, रेशन कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता आला पाहिजे, तर तुम्ही पुढच्या 2 दिवसांच्या आतमध्ये हे 4 कामे करून घ्यायचे आहेत। अन्यथा जर तुम्ही हे 4 कामे केले नाही तर तुमचे मोफत रेशन धान्य बंद होणार आहे, तुम्हाला मोफत गहू मोफत तांदूळ मिळणार नाही। यासोबत रेशन कार्डवरती जेवढा पण काही तुम्ही लाभ घेतलेला असेल तर तो लाभ सुद्धा आता परत घेतला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन धारक असाल तर तुम्हाला हे 4 कामे करायची आहे। आता बघा, रेशन धारकांना वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि राज्यातील जे गोरगरीब जनता आहे, ज्या गोरगरीब जनतेकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या रेशन धारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय गरजू रेशन धारकांसाठी घेण्यात आलेला आहे। परंतु जे नागरिक रेशन कार्डसाठी पात्र नाहीत आणि तरी पण ते रेशन कार्डवरील गहू आणि तांदळाचा लाभ घेत असतील तर अशा रेशन धारकांवरती सरकारच्या माध्यमातून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सरकारने दिलेल्या प्रथम माहितीनुसार जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती मोफत गहू मोफत तांदूळ घेता येणार आहेत। परंतु जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमचे रेशन कार्ड बंद करून या ठिकाणी मिळणारे गहू आणि मिळणारे तांदूळ बंद करण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे रेशन धारकांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला प्रत्येक महिन्याला रेशन कार्डवरती रेशन धान्य मिळालं पाहिजे तर रेशन धारकांनो तुम्ही सुद्धा या प्रमुख 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का? तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे लवकरात लवकर करणार आहात का? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या 5 प्रकारच्या रेशन धारकांमध्ये तुम्ही येत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा रेशन धारकांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर या दोघांच्या माध्यमातून जे काही नकली रेशनधारक आहेत, म्हणजेच जे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत, जे रेशनधारक रेशन कार्डसाठी पात्र नाहीत तर अशा रेशनधारकांची नावे रेशन यादीमधून वगळायची आहे। त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून आता हा सर्वे करण्यात येत आहे। त्यामुळे रेशनधारकांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपले रेशन धान्य चालू राहिले पाहिजे, आपल्याला रेशन कार्डवरती मोफत गहू मोफत तांदूळ मिळाला पाहिजे, रेशन कार्डच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा लाभ मिळत राहिला पाहिजे, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब 4 कामे करायची आहे। तुम्हाला लगेच कोणकोणती 4 कामे करायची आहे तर ती 4 कामे लगेच सांगतो। यासोबत सरकारच्या माध्यमातून ज्या 4 पात्रता लावलेल्या आहेत तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, 5 प्रकारच्या रेशन धारकांना रेशन धान्य देण्यात येणार नाही तर या 5 प्रकारच्या रेशन धारकांमध्ये
मध्ये तुम्ही मोडत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आता बघा रेशनधारकांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपी पक्षाचे नेते आहेत आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपी पक्षाचे नेते आहेत। या दोघांच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल म्हणजेच पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला त्या रेशन कार्डवरती धान्य मिळत असेल आणि ते धान्य सुरळीतपणे तुम्हाला चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करणं गरजेचं आहे। तर बघा रेशनधारकांनो, विचार करायला गेला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बाहेरच्या राज्यातील भरपूर नागरिक आलेले आहेत। बाहेरच्या राज्यामधून भरपूर नागरिक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन त्यांनी शेवपुरीचा गाडा टाकलेला आहे, वडापावचा गाडा टाकलेला आहे, काही जण भेळपुरी असेल, पाणीपुरी असेल अशा प्रकारचे गाडे चालवत आहेत। म्हणजेच ते जीवन जगण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले होते आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन या ठिकाणी फ्लॅट खरेदी केलेला आहे, त्यांनी आपल्या इकडे शेती खरेदी केलेली आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन चुकीचे कागदपत्रे जोडून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढलेले आहे आणि ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने रेशन कार्डवरील धान्याचा लाभ आणि रेशन कार्डवरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेत आहेत। यासोबत रेशनधारकांनो, अगोदर भरपूर रेशनधारकांची गरिबी होते, भरपूर रेशनधारकांचे उत्पन्न कमी होते, त्यामुळे त्यांना सरकारने रेशन कार्ड दिलेले होते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 2026 साल सुरू आहे, तर 2026 सालापर्यंत भरपूर रेशनधारकांचे जीवन बदललेले आहे। भरपूर रेशनधारकांच्या घरामधील सदस्य मोठमोठ्या हुद्द्यावरती कामाला आहेत, भरपूर रेशनधारकांचे उत्पन्न चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळे रेशनधारकांनो, आता सरकारच्या माध्यमातून सर्वे करण्यात आलेला आहे, म्हणजे सरकारच्या असे लक्षात आलेले आहे की जे गरजू रेशनधारक नाही ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने रेशन धान्याचा लाभ घेत आहेत। मग अशा रेशनधारकांवरती आता कारवाई करण्यात येणार आहे। मग कोणत्या रेशनधारकांवरती कारवाई करण्यात येणार आहे, कोणत्या रेशनधारकांनी आपले रेशन या ठिकाणी सरकारला जमा करायचे आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला मोफत गहू आणि मोफत तांदूळ मिळत राहतील याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। आता बघा रेशनधारकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या रेशनधारकांना काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण त्या रेशनधारकांचे रेशन धान्य बंद होणार नाही। त्यांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती मिळणारे गहू आणि तांदूळ हे सुरळीतपणे मिळत राहणार आहेत। परंतु जे रेशनधारक पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील त्या रेशनधारकांचे रेशन धान्य म्हणजेच मोफत मिळणारे गहू आणि मोफत मिळणारे तांदूळ आता बंद केले जाणार आहेत। मग एकंदरीत रेशनधारकांना या ज्या पात्रता लावलेल्या आहेत या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर रेशनधारकांना तुमचे रेशन धान्य सुरळीतपणे ठेवायचे असेल तर तुम्हाला कोणकोणती कामे करायला सांगितलेली आहे, तर ती कामे कोणकोणती आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर या तिघांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमधून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला होता, म्हणजेच विचार करायला गेलं तर रेशनधारकांसाठी 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। तर या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत मोफत रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय आता झालेला आहे। त्यामुळे रेशनधारकांनो, अनेक नागरिकांचे रेशन कार्ड आता बंद केले जाणार आहेत, अनेक नागरिकांचे रेशन धान्याची सुविधा आता बंद केले जाणार आहे। मग कोणत्या रेशनधारकांचे रेशन धान्य बंद केले जाणार आहे, कोणत्या रेशनधारकांचे रेशन कार्ड जप्त केले जाणार आहे, कोणत्या रेशनधारकांना जेलची हवा खावी लागू शकते याची माहिती सुद्धा आता आपण देत आहोत। तर बघा रेशनधारकांना, तुम्हाला माहिती असेल की सरकार काय म्हणतं की जे रेशनधारक रेशन कार्डसाठी पात्र आहे तर त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांचे उत्पन्न वाढलेले असेल, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आलेला असेल, ज्यांची परिस्थिती सुधारलेली असेल तर त्यांनी आपले रेशन कार्ड हे अन्न पुरवठा विभागामध्ये तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे असते। परंतु भरपूर रेशनधारक असे आहेत की त्यांची जरी परिस्थिती सुधारली तरी पण ते सरकारचे या ठिकाणी मोफत गहू, मोफत तांदूळ घेत आहेत, सरकारी योजनांचा लाभ त्या रेशन कार्डवरती घेत आहेत। त्यामुळे आता सरकारने एक मोठं पाऊल उचललेले आहे, तर ते पाऊल म्हणजे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जे अपात्र रेशनधारक आहेत तर त्या रेशनधारकांची रेशन कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय झालेला असून
असून आता 5 प्रकारच्या रेशनधारकांना इथून पुढे रेशन धान्य मिळणार नाहीये। आता बघा रेशनधारकांनो, सर्वात अगोदर ज्या 5 प्रकारच्या रेशनधारकांना रेशन धान्य मिळणार नाही तर 5 प्रकार तुम्हाला लगेच सांगतो। यासोबत जर तुम्हाला रेशन धान्य मिळवायचे असेल म्हणजेच मोफत गहू, मोफत तांदूळ हे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही ज्या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने सांगत आहोत। यासोबत रेशनधारकांनो, तुमचे रेशन धान्य सुरळीतपणे सुरू ठेवायचे असतील तर तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहे तर ती कामे सुद्धा लगेच सांगतो। तर बघा रेशनधारकांनो, सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की बघा आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघे मिळून रेशनधारकांचे जीवन सुधारण्याचे काम करत आहेत। म्हणजे सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना दिलासा दिला जात आहे। मग रेशनधारकांनो, सरकारने रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय का घेतलेला आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर बघा रेशनधारकांनो, सरकारला असे लक्षात आलेले आहे की जे गरजू रेशनधारक आहेत तर त्या रेशनधारकांना मोफत गहू आणि तांदूळ हे कमी प्रमाणामध्ये मिळत आहेत, परंतु जे रेशनधारक गरजू नाही, जे रेशनधारक खरोखर लाभार्थी नाहीत तेच रेशनधारक सरकारची फसवणूक करून मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ घेत आहेत। त्यामुळे सरकारचे असे लक्षात आलेले आहे की गरजू रेशनधारकांना जास्तीत जास्त गहू आणि जास्तीत जास्त तांदूळ दिले पाहिजेत, परंतु जे अपात्र रेशनधारक आहेत तर त्यांचे रेशन कार्ड बंद करून त्यांचे मोफत रेशन धान्य बंद करणं गरजेचं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन आलेल्या बातमीनुसार या 5 प्रकारच्या रेशनधारकांचे रेशन धान्य आता बंद केले जाणार आहे। मग हे 5 प्रकारचे रेशनधारक कोणकोणते आहेत हेच तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। आता बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात। विचार करायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती आणि ती लाडकी बहीण योजना बंद होऊन दिलेली नाही। आजपर्यंत ही लाडकी बहीण योजना सुरू आहे। त्याच पद्धतीने आता एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी असा एक निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे जे रेशनधारक गरजू आहेत, पात्र आहेत, त्या रेशनधारकांना रेशन धान्य मिळत राहिले पाहिजे, परंतु जे रेशनधारक अपात्र आहेत त्यांचे धान्य बंद झाले पाहिजेत। यासाठी सरकारच्या माध्यमातून आता पात्रता लावलेल्या आहेत। तर एकंदरीत या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु रेशनधारकांनो, ज्या 5 प्रकारच्या रेशनधारकांना रेशन धान्य दिले जाणार नाही तर ते 5 प्रकारचे रेशनधारक सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला रेशन कार्डवरती महत्त्वाची 2-3 कामे करायची आहेत, मग ती कामे कोणकोणती आहेत हे सुद्धा तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे। बघा, पहिलं जे काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची KYC करायची आहे। बघा, घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्याच्यामध्ये आई वडील असतील, आजी आजोबा असतील, तुम्ही स्वतः असाल, तुमची पत्नी असेल, मुली असतील, बहिणी असतील, तर या सर्वांच्या नावाने तुम्हाला KYC करायचे आहे। सर्वांचे आधार कार्ड, तुमच्या गावामध्ये जे पण काय स्वस्त रेशन धान्य दुकान आहे त्या दुकानामध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जायचं आहे। त्यानंतर सर्वांची KYC करायची आहे। मग ती KYC तुमच्या हाताच्या बोटांच्या माध्यमातून किंवा तुमच्या डोळ्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे। बघा, पहिलं काम KYCचं आहे। दुसरं काम तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करायचे आहे। जर तुम्ही आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक केले तर तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही। आणि यासोबत तिसरं काम, बघा रेशनधारकांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर कागदी रेशनधारकांचे रेशन या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे रेशनधारकांनो, तुम्हाला तुमचे रेशन कार्ड आता ऑनलाईन पद्धतीने सुरू करायचे आहे। यासोबत रेशनधारकांनो, अशी तुम्हाला महत्त्वाची 3 कामे करायची होते। आता ज्या 4 प्रकारच्या रेशनधारकांना रेशन धान्य दिले जाणार नाही त्यांची माहिती देतो। बघा, पहिला प्रकार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल त्यांचे रेशन कार्ड आणि रेशन धान्य बंद केले जाणार आहे। दुसरा प्रकार, ज्या रेशनधारकांच्या घरातील सदस्य सरकारी कर्मचारी बनलेले असतील त्यांचे रेशन कार्ड रेशन धान्य बंद केले जाणार आहे। ज्यांच्याकडे जास्त जमीन असतील, यासोबत जे रिटायर पेन्शनधारक असतील, यासोबत ज्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या, मोठमोठ्या बंगलो, फ्लॅट असतील, बंदुकीचे लायसन्स असतील तर अशा रेशनधारकांचे रेशन धान्य बंद केले जाणार आहे। मग रेशन कार्ड मिळवण्यासाठी आणि रेशन धान्य मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4 पात्रता लावलेल्या आहेत। बघा, पहिली पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। दुसरी पात्रता उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे। तिसरी पात्रता सरकारी कर्मचारी तुम्ही नसायला पाहिजे, पेन्शनधारक नसायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या ठिकाणी गोरगरीब रेशनधारक असावे।